मित्रांसोबत हसत खेळत फोटो काढले आणि फक्त 2 तासांतच त्याच मित्रांनी घेतला जीव. मैत्री की विश्वासघात? छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे, जिथे मैत्रीचं नातं रक्ताने माखलं गेलं आहे. कारगिल मैदान परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. मृत तरुणाचं नाव रोहित उर्फ करण रवी म्हस्के असं आहे. विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच तो आपल्या मित्रांसोबत आनंदात वेळ घालवत होता, गप्पा मारत होता, फोटो काढत होता आणि त्या क्षणांना त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून शेअरही केलं होतं. पण कुणालाही कल्पना नव्हती की हेच क्षण त्याच्या आयुष्यातील शेवटचे ठरणार आहेत. कारण ज्या मित्रांसोबत तो हसत होता तेच मित्र त्याच्यासाठी मृत्यूचं कारण ठरणार होते. माहितीनुसार रोहित हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि काही महिन्यांपूर्वी त्याचे त्याच्याच काही मित्रांसोबत वाद झाले होते. हा वाद वरकरणी शांत झाला असला तरी मनातला राग आणि सूड भावना अजूनही जिवंत होती. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा हे सर्वजण एकत्र आले. वातावरण अगदी सामान्य होतं. गप्पा, हशा आणि फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू होता. रोहितने विश्वासाने आपल्या मित्रांसोबतचे फोटो काढले आणि ते लगेच सोशल मीडियावर स्टेटस म्हणून टाकले. हा एक साधा क्षण होता, पण त्याला माहीत नव्हतं की हाच क्षण त्याच्या आयुष्याचा शेवट ठरणार आहे. फक्त 2 तास उलटले आणि अचानक परिस्थिती पूर्णपणे बदलली. जुन्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी रोहितवर हल्ला केला आणि त्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण ज्या मित्रांवर विश्वास ठेवला तेच जीव घेणारे ठरले. या प्रकरणाची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये कृष्णा उदावंत, सागर घुले, बादशहा शेख, प्रफुल्ल पाखरे आणि शोएब शेख यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील 6वा आरोपी अक्षय पडूळ अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण ज्या परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती त्याच भागात आता ही गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते की प्रत्येक वेळी दिसणारी मैत्री खरी असेलच असं नाही. सोशल मीडियावर दिसणारे आनंदाचे क्षण कधीकधी फक्त वरवरचे असू शकतात आणि त्यामागे लपलेली असू शकते कटुता आणि सूडभावना. विश्वास ठेवताना सावध रहा, कारण कधीकधी सर्वात जवळचीच सर्वात मोठा धोका ठरू शकतात.